तर मग रोहित शेठ फायनली ब्लॉग चालू का? येस, आफ्टर लॉंग टाइम. आणि सोबत कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण? हॅलो हा मालिक, काय बोलायचंय का आमचं? बरं, आता खूप वेट केला. मी गाडी चालवतो आणि जे काही बोलायचंय तो हा भाऊ बोलल. माझा भाऊ माझा जीव आहे. बोल भाई. मी घेतो नमस्कार. ही आपली जनता आहे, पब्लिक आहे आपली. त्यांना तुमचं इंट्रोडक्शन द्या प्लीज. जनता हा, म्हणजे तुमचं नाव काय? तो बोलणार आहे बाळा, मला म्हटलंय तो. मी कॅमेरा चालू आला बोलणार आहे. मला कोणी काय सांगितलं? बोल, मला ऐकायचंय. बोल. असं काय नाही, बोलणार तर आहे. टाळ्या बोर न करू, बोल आता. नमस्कार. तुझा पण नमस्कार. गाडी चालू. ऑर्केस्ट्रा नाही का, डबल आवाज बोलतात. जेव्हा बॉलर नाही ना, असलं काहीतरी होतं. आता सांग, चल तू कुठनं आलायस, तू कोण आहेस, सांग जरा पब्लिकला. तर खूप वेळा तुम्ही ब्लॉग मध्ये ऐकलंय की एक जण अजून आहे आपला मेंबर, तो इथे नाहीये. तर मीच तो. तुझं नाव सांग. मी अथर्व चव्हाण. बर, माझी बायको लय मस्त आहे. 2 गाढवानी लेकर आहेत मला. बर, म्हणजे माझ्याकडे 2 गाढव आहेत, त्यांच्यावर लेकरावानी प्रेम हा, करतो सर. मी. तसा प्रपंच नेट काय माझा वा, मस्त आहे. यस. अर्थात नाही, अथर्व चव्हाण. काय म्हणतात त्याला पुढं? काय म्हणतो? नाही. अथर्व चव्हाण उर्फ मॉन्टी. उफ्र मॉन्टी. मॉन्टी हे फक्त काही निवडक जे माझे मित्रमंडळी आहेत ते बोलतात त्यांच्यासाठी. म्हणजे सगळ्यांसाठी मी प्रजाती असते की वेगळी प्रजाती असते मित्रांची, त्यांच्यासाठी फक्त मॉन्टी. आणि बाकी प्रजातींसाठी अथर्व. बिना लाईटीचे आलोय आपण. तुम्हाला माहिती आहे का, गाडीची लाईट बंद होती. तर ब्लॉगची सुरुवात अशी अचानक भयानक करतोय आणि खूप दिवसांनंतर. अरे मला मी बोलतोय रे. शोध झालं की सांग. माझ्या फोनची बॅटरी खूप कमी आहे. कुठे ठेवलं? पेमेंट तू करणार मग. लवकर शोध, नाही तर पेमेंट तू करणार. पेमेंट तू करणार म्हणले की सगळं. तर अचानक भयानक ब्लॉग. आणि हा ब्लॉग थोडा जास्त स्पेशल आहे कारण इतक्या वर्षांनंतर मी माझ्या भावाला भेटतोय. म्हणजे आम्ही दोघं आमच्या भावाला भेटतोय. माझा भाऊ माझा जीव आहे. आणि तो असे आपले जे फूड ब्लॉग्स आहेत ते रोज बघतो, नित्यनेमाने बघतो. जेव्हा पडतात तेव्हा. रोज काही ब्लॉग आपले येत नाही, आय नो. आणि त्याच्या तोंडाला ते पाणी सुटतं की हे तू खाल्लंय, ते मला हे ट्राय करायचं. सो आता आपण त्याला ते सगळं काही असं नाही म्हणू शकत कारण संध्याकाळच्या रात्रीच्या 9 वाजले आणि आता हे सगळं कव्हर करणं खूप अवघड आहे. आणि काही गोष्टी ह्या नाश्त्याच्या होत्या. सो जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करू आणि त्याचे रिएक्शन देऊ की भाई कसं लागलं, वर्थ इट आहे की नाही. आणि ऑनेस्ट रिएक्शन. हा, म्हणजे आम्ही देत नाही. हा, बट तुम्हाला समजेल अजून की बाबा खरंच आहे रिअल का फेक आहे. परत एकदा स्वागत आहे तुमचं नवीन करकरीत व्लॉग मध्ये. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. चॅनलचं नाव काय? इपिक महाराष्ट्रीयन एक्सप्लोरर. येस, ही सुरुवात करायला आपण विसरतो. आता एपिसोडला सुरुवात करू आणि सगळ्यात पहिला स्पॉट आहे तो म्हणजे तंदूर दाबेली खायला आलोय आम्ही कोथरूड मध्ये, MIT इकडे. सो ते शॉप उघडे का नाही इथून सुरुवात आहे, काहीच माहित नाहीये. सांगितलंय रॅन्डम माझ्या एका फ्रेंडने. अभिजित, तू जर ब्लॉग बघतोय तर तुझं सजेशन जे होतं तिथे आम्ही आलोय आणि ते ट्राय करणार आहे. सो थँक्स बोल त्याला. थँक्यू. आपका ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे. थँक्यू. थँक्यू.
फर्स्ट टाइम ट्राय तंदूर दाबेली. हवी काय टेस्ट आहे का नंतर बोलतो. नाईस. संपली. सो स्टफिंग आहे अशा प्रकारे. कसं आहे? तंदूर आणि जी स्टफिंग आहे त्याची जी मिक्स टेस्ट येते ना ती छान आहे. युनिक आहे. आवडलं. आतापर्यंत खाल्ल्यांपेक्षा सगळ्यात भारी दाबेली. हो. सो इतर दाबेलींपेक्षा नक्कीच काहीतरी वेगळे आहे आणि तंदूर सॉस टाकला यामध्ये. सो असं वेगळं असं काही नाही आहे. सिरियसली टेस्टी लागतंय. काहीतरी वेगळं खायचं आहे आणि चांगलं खायचं आहे तर नक्की ट्राय करा. सो दाबेली तिखट आहे, मस्त झणझणीत आहे. अशी खूप पण नाही बट ती जी स्पाइस लागतो ना आपल्याला की हा एवढं स्पाइस खूप म्हणजे असं टॉलरन्स कसं सांगू तुम्हाला. यार रे तुम्ही खावा रे, बेरेबल आहे. पण सिरियसली म्हणजे तंदूर म्हणजे फक्त कसं होतं तंदूरचं असं सॉसची चव आहे ते खूप घाण, खूप बडीमार केल्यानंतर ती नाहीये. बॅलन्स आहे मस्त असं म्हणजे दाबेली आणि तंदूर अशी मिक्स टेस्ट आहे. दाबेलीची स्टफिंग भाई जास्त पण नाही आणि कमी पण नाही आणि तंदूर सुद्धा जास्त पण नाही कमी पण नाही. सो हे रेकमेंडेशन आवडले. मस्त एकदम कडक. एकदम कडक. थम्स अप याच्यासाठी. अशी कसं खूप खायची इच्छा होती पण आता अरे सिरियसली भाई 2 खाऊ वाटत होत्या. 2-3 ही तर आम्ही जेवण केलं असतं दाबेलीवरती. असं आहे बट पाव जास्त खायचं नाही फक्त तुमच्यासाठी फक्त पब्लिक. पण डाएट मेंटेन पण करायचं आहे आणि टेस्ट पण. बट नक्की पुन्हा एकदा इथे जर कधी आलो तर ही दाबेली आम्ही खाऊ. सो ऍड्रेस असा आहे आनंदनगरचा सिग्नल MIT चा खालचा. पुढे आलो की अजून एक सिग्नल लागतो. त्याच्या पुढे आले की एक लेफ्ट टर्न जातो. लेफ्ट टर्न घेतला की लगेचच तिथे लेफ्टलाच ते तंदूर दाबेलीचा दुकान आहे. मी टाकतो इथं सगळं त्याचं म्हणजे फोटो वगैरे टाकतो, व्हिडिओ येईल. सो ते नाव मी विसरलं, विजिट करा. ते नाव येईल. नक्की विजिट करा. आणि माझं पर्सनल रेकमेंडेशन आहे नक्की जावा. मला खूप आवडली ती दाबेली आणि स्टाफ पण चांगला. स्टाफ भाई तर 25 वर्ष झाले त्याच्या त्या स्टॉलला आणि 4 वर्ष झाले त्यांनी ती तंदूर दाबेली इंट्रोड्यूस केली हे त्यांनी मला सांगितलं. सो स्टील गोइंग ऑन आणि खरंच भारी आहे. अभिजित तुझं रेकमेंडेशन खूप आवडलंय. सो थँक्स अभिजित. आणि पुढं जाऊन अजून असे चांगले रेकमेंडेशन आम्हाला करत जावा. त्याचा आम्ही खूप आतुरतेने वाट बघतोय. असं खाऊ वाटतंय खूप भारी. थँक्यू. आणि भेटू पुढच्या लोकेशनवर. कुठं आलाय? साई फ्लॉवर कॅफे. कुठे? कॅम्प मध्ये. कुठं? कॅम्प मध्ये तुम्हाला यावं लागेल गार्डन वडापाव आरोरा टॉवरच्या इथे. ओके. आरोरा टॉवरला लागूनच आहे. युनियन बँक नियर युनियन बँक. सो मला वाटतं 1 वर्ष आधी आम्ही इथे व्हिडिओ बनवला होता आणि सिरियसली इथली चापची क्वालिटी मस्त आहे. व्यवस्थित भाजले गेलेले असतात आणि टेस्ट खूप नाद आहे. आणि हे सगळं ट्राय करायला भावाला आणलं आहे. आता त्याची रिॲक्शन घेऊ. ऑर्डर दिली आहे आम्ही. एक मलाई चाप घेतला आहे, एक तंदूर ड्राय आणि एक तंदूर ग्रेव्ही ते तंदूर क्रीम. ऑर्डर येईल आणि मस्त ताव मारतो आता. तर अशा प्रकारे हे फसलेलं आहे. कारण आधी गेलो होतो त्यावेळेस खरंच खूप मस्त लागत होतं. आता अतिक्रमणचा विषय त्यांचं ते दुकान पण पाडलंय आणि थोडं छोटं केलंय. बट टेस्ट नाहीये. आता नक्की जाऊ नका कारण अजिबात त्याला तंदूरचा फ्लेवर नव्हता.
अरे वा लाईट मार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप सॉगी लागत होतं. टेस्ट फक्त मलईला होती. मलई चापला लिटरली फसलंय, कारण मी एवढ्या ठिकाणी पहिले चाप खाल्लेली, इथलं चाप मला खूप आवडायचं, सिरियसली भारी लागत होतं. बट ही प्लेस पण. सो तुम्ही आता काहीतरी नवीन सजेस्ट करा चापसाठी आम्हाला. आणि आता आम्ही चाललोय शिव कैलास डेअरीला. रबडी कुल्फी, कॅरेमल कस्टर्ड. चला तिकडे जाऊन भेटतो डायरेक्ट आता. डेझर्ट कडे डिरेक्टली. दाल पकवान नाही भेटलं, दाल पकवानाला सुद्धा बंद झालं इथलं आता. सो दाल पकवानची पण एखादी चांगली प्लेस आम्हाला सजेस्ट करा. थँक्यू. मला स्नॅप पण काढायचं ना. शिव कैलास डेअरी. मँगो बासुंदी, कॅरेमल कस्टर्ड. हे काय रे? कुल्फी रबडी, कुल्फी बासुंदी, आईस्क्रीम विथ बासुंदी, पिस्ता बासुंदी. आजच्या गावातलं भारी आहे. क्वालिटी आहे. कुल्फी विथ बासुंदी. एक्सप्लेन नाही करू शकत ते येऊन खावा. तो जी रबडी कुल्फी आहे, सॉरी रबडी कुल्फी नाही, सो जी बासुंदी कुल्फी आहे, त्याच्यामध्ये जी कुल्फी आहे तो जो स्वीट मार्ट मधला पिवळ्या कलरचा जो पेढा येतो, त्या सेम तोच पिवळ्या कलरच्या याची बनलेली ती कुल्फी आहे. सेम टेस्ट आहे आणि त्याच्यावरती बासुंदी. सो ज्याला ती टेस्ट आवडेल त्याला ही कुल्फी बासुंदी नक्की आवडेल. त्याच्यानंतर बासुंदी कुल्फी आहे, त्याच्यात पण माझ्या ते पिस्ता आहे ती पिस्ता कुल्फी आहे, त्याच्यावरती ड्रायफ्रुट्स पिस्ता आणि शेवया टाकल्या ते फालुद्यामध्ये असतात. सो ज्याला फालुदा आवडेल त्याला ते आवडेल. माझं फेवरेट ते म्हणजे मँगो आईस्क्रीम विथ बासुंदी, मस्ट ट्राय. आणि याच्यानंतर आम्ही खाणार आता कॅरेमल कस्टर्ड. आणि मी कोणाला नाही जाणार, हे तुम्ही पूर्ण मागवा. गेम आहे भाई, हे तुम्ही स्वतःच मागवा, हे नाही मिळणार तुम्हाला. कसं बनवलंय भाई? अरे खाली आतमध्ये चीज टाईप आहे काहीतरी याच्यात. ट्राय करा, ट्राय करा, खरंच ट्राय करा, ट्राय करा. ते अख्खं तोंडात. शिव कैलासला येऊन सगळ्यात म्हणजे मोस्ट रेकमेंडेड कॅरेमल कस्टर्ड. काय म्हणायचंय बस. त्याचा बेस असा चिझी आहे, खरवस लागतं असं, असा मिड पोर्शन आहे. आणि वरती असं मला वाटतंय इलायची पावडर आणि गुळ पावडर असं थोडीशी काय त्याला बोलतो गार्निशिंगसाठी केली आहे. साखरेचा पाक, कॅरेमलाइज्ड. हा ते खूप मस्त लागतंय. आणि असंच तुटत होतं ना बाई, मलाई मक्खन एकदम, मक्खनपेक्षा विरघळतच होतं तोंडात. हा एकदम म्हणजे क्वालिटी विषय. त्याच्यानंतर सेकंड रेकमेंडेशन आहे त्यांचं मँगो आईस्क्रीम विथ बासुंदी, जे बाबा ट्राय केलं. खूप फ्रेश चव आहे त्याची, बेस्ट.
त्याच्यानंतर मग ज्याला मी बोललो जसं की तो पेढा आवडतो येल्लो कलरचा, त्याने मग ती बासुंदी कुल्फी घ्यावी, बासुंदी नाही हा बासुंदी कुल्फी घ्यावी. आणि ज्याला फालुदा फ्लेवर पाहिजे त्याच्यामध्ये फालुदामध्ये आईस्क्रीम पाहिजे त्याने ते फालुदा आईस्क्रीम पण आमचं सगळ्यात बासुंदी आमचं सगळ्यात फेवरेट कॅरमॅल कस्टर्ड. आणि त्याच्यानंतर मँगो आईस्क्रीम विथ बासुंदी सूप. तर मोस्ट रेकमेंडेड आजच्या अख्ख्या दिवसभरात नाही आजच्या ह्या ट्रिप मध्ये तंदूर दाबेली कोथरूड येते. त्याच्यानंतर आहे आमच्याकडे मलई चाप तिथे जाऊन, पण त्यांना सांगा की आम्हाला तो चाप चांगला कडक करून द्या, क्रिस्पी करून द्या, चांगला भाजून द्या. आणि तिथे खरंच चव भारी होती आधी, आता माहित नाही काय कारणास्तव ती टेस्ट बदलली काय. टेस्ट सेम आहे बट जो टेक्स्चर आहे तो तसा नाही आहे. आणि सो ते डिपेंड्स ऑन यू की जायचं का नाही. सो त्याच्यानंतर दाल पकवान तर आपण नाही खाल्लं. दाल पकवान मला सजेस्ट करा कुठे चांगलं भेटेल. आणि आत्ता जे खाल्लंय त्यामध्ये कॅरमेल कस्टर्ड आणि मँगो आईस्क्रीम बासुंदी कमाल टॉप. आणि या प्रकारे त्या व्हिडिओ आम्ही एंड करतोय. आणि या मित्राला बाय बाय तर नाही म्हणून वाटत आहे बट चाललाय पुन्हा एकदा UKला, पण लवकरच येईल. वा 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 फ्लॅश पडला आमचा सो असा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा जर माणूस तुम्हाला ब्लॉगमध्ये हवा असेल तर त्याला कमेंट करा, DM करा पर्सनली जाऊन. आणि ह्या माणसाने जर स्वतःचा YouTube चॅनल चालू करावं असं मला वाटत असेल तर गो चेक ऑन हिम ऑन Instagram. I will tag him. एक नवीन पेज चालू केलेले फिल्म फाउंडेशन रजिस्टर्ड आहे फुल. आणि भाऊंच आहे त्यामुळे त्याला फुल सपोर्ट दाखवा. आणि ज्याला भाग घ्यायचा आहे त्याला कॉन्टॅक्ट करू शकता, त्याला DM करू शकता. पॅकअप रॉय त्याचा Instagram ID आहे, नक्की विजिट करा. आता आपण नेक्स्ट व्हिडिओ कमेंट करा की नेक्स्ट कुठे खायला जाऊ. तुमचं असं वेगळंच हवंय की असं तंदूर दाबेली कशी होती तसं, बट असं हवंय की ज्याने आमचे माइंड ब्लो होते की काय खाल्ले भाईने काय. बाय, थँक्यू, सी यू. पंखा चालू केल्यावर हवा येते, पंखा चालू केल्यावर हवा येते, पंखा चालू केल्यावर हवा येते. आणि तू सोबत नसल्यावर तुझी आठवण येते माझा भावा. माझा भाऊ माझा जीव आहे.